जो आपकी शोकेश की शोभा बढ़ाए। पल्लन भाई की देन एक्रेलिक आर्ट 2। वेल डन। तमाम मेहमानों से रिक्वेस्ट है, प्रतीक आपको जाना नहीं है। पुन्हा एकदा मान्यवरांचे मनापासून आभार। आणि येस, जेव्हा प्रतीक, परिस्थिती दो होती लफ्ज। गंभीर मेरा तेव्हा सवाल बहुत खंबीरपणे इंपॉर्टेंट है। उभा असलेला प्रतीक। ये बताइए, अल्ताफ बाली ने जब आपको चॉइस प्लेयर लिया था उस वक्त आप क्या सोच रहे थे? मेरे को मालूम नहीं था, अल्ताफ अली का कॉल आया था, मेरे को कोई लग रहा था कोई मजाक कर रहा है। तो अल्ताफ अली बोल रहा है, मैं खुद अल्ताफ अली बोल रहा हूँ, तो मेरे को भी अच्छा लगा कि अल्ताफ अली का मैं चॉइस प्लेयर हूँ। अगर वो गो ईस्ट और बेस्ट हैं तो आप भी तो बेस्ट हैं। नक्कीच। ठीक आहे, आता एकदम बिग बॅश मुकाबला चालू आहे। प्रभुदेवा व्हॉइस वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स आणि भिवंडीचे प्रत्येक नागरिकांना हा जो सामना आहे तो बघायचा आहे। ओवर टू कमेंट्री बॉक्स। पहिल्याच चेंडूवर पहिला मोठा अपील आपल्याला पाहायला मिळाला होता सर। दुसरा चेंडू होता, दुसऱ्या चेंडूवर एक अपील आपण पाहिलं होतं, हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता। विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता आणि पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे विश्वनाथ जाधव यांनी। यावेळी इनसाइड आउट, अप्रतिम फटका, कवळपांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार, आकर्षक चौकार। हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाजाने, जागा बनवली होती आणि इनफिल्डच्या वरून अगदी कवडपणच्या डोक्यावरून हा फटका खेळण्यात यशस्वी ठरलेला आहे विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम धानेबो। धावसंख्या 4 ने वरून झाली ती 6 धावा। पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चिडू होते डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा पर आणखी एक का विश्वनाथ जाधव याच्या बॅट मधून निघालेला चौकार। चांगली फलंदाजी आपण बघतोय विश्वनाथ जाधव याच्याकडून। बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार पेश केलेले आहेत आणि चौकारांच्या हॅट्रिक वर आहे। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 असे फलंदाज आहेत ज्यांनी हा कारनामा केलेला आहे। पहिला फलंदाज एबी स्पोर्ट्सचा खाडीपार संघाचा प्रमोद म्हात्रे, दुसरा फलंदाज राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाचा साहिल शेख, मॅन फ्रॉम डोले, तिसरा फलंदाज एबी स्पोर्ट्स खाडीपार संघाचा शाहिद शेख। पाहूया चौथा फलंदाज चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम करणारा बनतोय का विश्वनाथ जाधव। यावेळी वापसी करतोय गोलंदाज हलिमगर एक्सप्रेसचा हिमांशु पाटिल। जी बिल्कुल, बहुत बढ़िया कमबैक वहाँ पर इस बार रहा हिमांशु का। अपर कट खेलना चाहते थे इस गेंद के ऊपर, राइजिंग गेंद रही थी हिमांशु पाटिल की। अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी न्यूझीलंडच्या ट्रेन बॉलचा अंदाज आपण पाहतोय हिमांशु पाटिल याच्या गोलंदाजीमध्ये। यावेळी पंच केलेले हात चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमा पार, कडाकेदार चौकार। अप्रतिम फलंदाजी आपण पाहू शकता, शॉर्ट वाईट अँड फनिश। P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अतिशय चांगली सुरुवात आपण बघतोय प्रभुदेव बॉईज या संघाची। खास करून विश्वनाथ जाधव पहिल्या षटकामध्ये गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलेला आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आणि धावसंख्या आपण बघतोय बिनबाद जिंदाबाद 14 धावा। प्रभुदेव बॉईज भादोडा संघ पाहतोय, प्रभुदास मदनभाऊ नाईक ऑनर टीम या संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत आणि 4ही सामने जिंकलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला मयूर विलास पाटील ऑनर टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी ज्या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि तिन्हीचे सामने जिंकलेले आहेत। म्हणजे या दोन्ही संघांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, आतापर्यंत या दोन्ही संघांनी BPL स्पर्धेमध्ये पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही। जी बिल्कुल धुमाल सर, जिस तरह से आपने कहा कि दोनों टीमों को अभी तक शिकस्त नहीं मिली है और अच्छा परफॉर्मेंस रहा है दोनों टीमों का।
और जिस तरह से यहाँ पे शुरुआत मिली है प्रभु देवा बॉयज़ को, अच्छा स्टार्ट मिला है जहाँ पर 14 रन बने हैं। भावेश पवार याचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये उभा राहिलेला आहे. भावेश पवार चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. बहुत बढ़िया गेंद वहाँ पर भावेश पवार की पहली गेंद के ऊपर विकेट हासिल करते हुए, और पहला झटका लगता हुआ यहाँ पर प्रभु देवा बॉयज़ को राजा के रूप में. राजा गुलवी हा फलंदाज बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला होता, मात्र मिसटाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि संधी होती गोलंदाजाकडे हा झेल घेण्याची. हे आपण पाहू शकता, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नव्हता, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि भावेश पवार हा चेंडू खाली येतोय, एक सुरेख झेल समाप्त करतोय. नवीन फलंदाज सॅम मॅचची बल्लेबाजी केली ती श्याम चौधरीने. श्याम सायंकाळी 17 मधील हिरो आपण पाहतोय. जी बिल्कुल, कल के दिन शाम में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी श्याम चौधरी ने. अब देखना है ये दोपहर के वक्त में किस तरह की बल्लेबाजी रहती है. विकेट लेने के बाद एक बार फिर से भावेश पवार. सामनागर फलंदाज विश्वनाथ जाधव. यावेळी हवेमध्ये चेंडू आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. हा एक मोठा फटका नक्कीच हादरा म्हणता येईल तो विश्वनाथ जाधवच्या रूपाने प्रभुदेव भावित जा या संघाला. बिल्कुल कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है भावेश पवार द्वारा. दोनों ही ओपनर बल्लेबाजों को यहाँ पर चलता किया, पहले राजा और अब विश्वनाथ जाधव को. कमाल की फील्डिंग भी रही थी वहाँ पर हिमांशु पाटिल की. आता मात्र भावेश पवार ऑन द हॅट्रिकवर आहे, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 सफलता मिळालेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विहान मितकुमार संघाचा प्रेम चव्हाण, साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध, अग्रेच्या पोगाव संघाचा सरोज केने, प्रभुदेवा बॉयज भादोडे संघाविरुद्ध, अग्रेच्या पोगाव संघाचा चिराग माले, बालाजी ग्लोबल संघाविरुद्ध, एपी स्पोर्ट्स खाडेपार संघाचा फाईक अन्सारी, साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध या 4 गोलंदाजांनी आतापर्यंत विकेट हॅट्रिकचा पराक्रम केलेला आहे. पाहूया भावेश पवार 5वा गोलंदाज बनतोय का. नवीन फलंदाज वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक येतोय, जो संघ नाईक आहे प्रभुदेवा बॉयज भादोडे या संघाचा. येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही वंडर ऑफ भिवंडी जयेश पाटील याचं येणं बाकी आहे. भावेश पवार मात्र 2 विकेटच्या खुराक मिळाल्यानंतर पूर्णपणे 4 झालेला आहे, मनोबल वाढलेलं आहे आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर गोलंदाजी मार्गावर दूरवरच्या टोकाकडून सज्ज होतोय. छोट्या बॅकलिपचा वापर करून चेंडूला एक्स्ट्रा रिझनमध्ये टोलवलेला आहे एका धावेसाठी. एका धावेने जगदीश नाईक स्वतःचं खातं करतो आणि संघाची धावसंख्या आपण बघतो एका धावेने वाढून झालेली ती 15 धावा. बिल्कुल गेंद बहुत बढ़िया थी और अच्छा स्ट्रोक खेला उस गेंद के ऊपर जगदीश नाइक ने. नीचे बैकलिप से खेला था, 1 रन की मदद से स्कोर 15 पर जा पहुंचा है. 2 विकेटें गंवाने के बाद ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं और अच्छी गेंदबाजी यहाँ पर होती हुई भावेश पवार द्वारा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक थोडंसं महागडा आणि त्यानंतर मात्र भावेश पवार याने चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाचं चॅलेंज फेस केलेलं आहे. यावेळी लपेटलेला चेंडू मिडविकेट रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एकेरी धावेने धावसंख्या हळूच पुढे सरकते, धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 16 धावा. जी बिल्कुल, यहाँ पर लपेट के मारने की कोशिश की थी श्याम चौधरी ने. ऑफ स्टंप से बहुत बाहर रही थी ये गेंद और उसको ऑन साइड की दिशा में खींचने की कोशिश की थी. भावेश पवार सामनागर फलंदाज जगदीश नाईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. दिशा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय. इस बार वाइट कर बैठे वहाँ पर भावेश पवार. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. कुठली संधी नाही, चेंडू होतोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. रात बेरंग हुई तोरे साथिया से हालत मेरी काले कर दिया. हाय रे हाय रे. काटा लगा नहीं लेकिन चौकात जरूर लगा है. जी बिल्कुल, 4 रन आ गए इस गेंद के ऊपर. 4 रनों की मदद से स्कोर 21 पर जा पहुंचा है. यावेळी प्रयत्न तर चांगला, स्वतःला झोकून दिला होता तुषार शेलके याने, मात्र अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने.
बिल्कुल बल्ले के मुंह को खोलकर खेलने की कोशिश की थी वहां पर जगदीश नाइक ने। अच्छा एफर्ट देखने को मिला तुषार शिल्के द्वारा। P1 आणि P2 या दोन्ही मेंढरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाल्याने या दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्यावरून पाहतोय प्रभुदेवा बॉईज या संघाची धावफलकावर 2 बाद 23 धावा. तो पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, जहां पर पहले बल्लेबाजी करते हुए रन बने हैं पहले 2 ओवर में 23 रन। 2 विकेट गंवाने के बाद आउट होने वाले पहले बल्लेबाज रहे थे राजा, उसके बाद विश्वनाथ। या स्पर्धेमधील हायेस्ट टीम स्कोरचा जो विक्रम आहे तो अजूनही एबी स्पोर्ट्स खाडीवर संघाच्या नावे, ज्यांनी साई स्पोर्ट्स खारबाव संघविरुद्ध निर्धारित 6 षटकामध्ये तब्बल 112 धावा कुठून काढल्या होत्या. तर या स्पर्धेमधील लॉवेस्ट टीम स्कोर निच्चांक सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो बालाजी ग्लोबल संघाच्या नावे आहे, ज्याने जो संघ चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघासमोर 18 धावांवर कारत झाला होता. पहली गेंद वहां पर प्रीतम बारी की अच्छी गेंद रही थी और बहुत बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल किया वहां पर श्याम चौधरी ने। प्रीतम बारी ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे. प्रीतम बारी मॅन फ्रॉम दांडी पालकर. तो तीसरे ओवर के लिए प्रीतम बारी जिन्होंने कमाल की गेंदबाजी की है बीपीएल में, इस बार सामना करेंगे जगदीश नाइक। उसी बीच वहां पर थोड़ा रुक कर खेला था जगदीश नाइक ने इस गेंद को। 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर, अच्छी गेंद रही वहां पर एक बार फिर से प्रीतम बारी की। नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू थांबून हा फटका केला होता जगदीश नाईक याने. यानंतर सामना आपण पाहणार होता मॅगी 11 विपक्ष देवा टायगर्स पाटगा या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. मॅगी 11 संघाचा संघनायक आणि देवा टायगर्स पाटगा या संघाचा संघनायक. उसी बीच वहां पर फुल टॉस गेंद लॉफ्ट कर दिया, इस गेंद को मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई 6 रनों के लिए। Okay, kids, time for a break. जगाला असो तो आपली नैसर्गिक खेळी गेलतोय. जी बिल्कुल कमाल के बल्लेबाज है। जिस तरह से कल हमने देखा कि उन्होंने बल्लेबाजी की थी और आज भी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे। फुल टॉस गेंद रही थी वहां पर, बहुत बढ़िया तरीके से उस गेंद को लॉफ्ट कर दिया था 6 रनों के लिए। स्कोर आगे खिसकता हुआ इस सिक्सर की मदद से 31 रनों पर प्रीतम बारी एक बार फिर से सामना करेंगे श्याम चौधरी। उसी बीच वहां पर अच्छा फ्लिक के अंदाज में खेला इस गेंद को अकबर शेख, जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। एक बार फिर से हमने देखा कि लोअर फुल टॉस गेंद रही थी इस बार और फ्लिक के अंदाज में वहां पर खेला था शाम ने। नक्कीच मनगटी फटका, मनगटाचा वापर केला होता फटका खेळताना. फ्लिक फटका आपण पाहतोय. सिंगल धावसंख्या दरम्यान वाढते. प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर व्हीआयपी डायच इन करून बोलताना इस बार बड़े हिट की तरफ गए थे, वहां पर उठती हुई गेंद रही थी जिसे पढ़ नहीं पाए थे जगदीश नाइक। अच्छी गेंदबाजी अब करते हुए प्रीतम बारी, जहां सिक्सर लगा उसके बाद बहुत बढ़िया कमबॅक किया है बारी ने। नक्कीच प्रीतम बारी यांनी बीपीएलच्या पहिल्याच सामन्यामध्ये एसके एंटरप्राइजेस संघाविरुद्ध 2 षटके हाताळली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या, त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्या. त्यांनी तिथपासून ना प्रीतम बारी यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. अप्रतिम गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने केलेली आहे. उसी बीच वहां पर देखना इस गेंद को खेल दिया है, बहुत दूर कहीं जाकर गिरती हुई गेंद आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी हे दाखवताना वंडर ऑफ भिवंडी वंडरफुल फटका खेळताना जगदीश नाईक.
ਇੱਕੋ ਹੀਲ ਦੇ ਨਾਲ ਮੈਂ लास्ट गेंद के ऊपर जगदीश नाइक के बल्ले से 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 38। आइए अब आगे के 3 ओवर में क्या कुछ होता है ये बताएंगे सिद्दीक भाबे सर। ये कहे कि उनको मैं बुलाऊंगा कि बहुत शुक्रिया मज़हर खान, बहुत धन्यवाद शुभा धुमाल। दोस्तों, सुपर से ऊपर लीग भिवंडी प्रीमियर लीग में हमारे तमाम मेहमान, ऑडियंस और यूट्यूबर पे जो लोग देख रहे हैं, टेलीविज़न सेट पे देख रहे हैं, उन सभी का हार्दिक स्वागत है। बहुत ही सुहानी सैपैर में अल्ताफ वाली सर, BC4 जय बजरंग गोरसे स्पोर्ट पाइनियर और BPL चेयरपर्सन दयानंद चोरगे जी की जानिब से ओमकार शेट्टे जुड़ चुके हैं मेरे साथ। और 3 ओवर की समाप्ति पे स्कोर है 38 रन। जगदीश नाइक बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, वंडर ऑफ भिवंडी। और श्याम चौधरी रॉक ऑफ टेमगर 9 पर। भावेश पवार हुक करने की कोशिश, छेड़ खाने की, और आउट हो गए श्याम चौधरी। ਮੈਨੂੰ ਲਹਿੰਗਾ ਲੈ ਤੇ ਮਹਿੰਗਾ ਜਾ ਮਰ ਜਾਣਿਆ ਇੰਨੇ ਪੈਸੇ ਬਸ ਤੂੰ सुपर से ऊपर लीग में इस वक्त A1 चिकन के हमारे A1 अतीक भाई जुड़ चुके हैं। आपका इस्तेकबाल। देखिए, वॉजंट विकेट डिलीवरी, थोड़ा लालच में आ गए थे वहां पर, हुक करना चाहते थे, किस ऑफ द बैट एंड रोस्ट टू विकेट कीपर। ओमकार, कहाँ जाता है लालच बुरी बला है। मेरा अपना मानना है कि बहुत खूबसूरत बला है, एक बार गले लग गई तो गला ही दबा देती। पण या मॅच मध्ये शिकार झाली बॅट्समन श्याम चौधरीची आणि नो बॅट्समन इंटर होतोय आता बॅटल को इनसाइड आउट खेला है, गेंद को डीप कवर में उठाया है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, पहली गेंद से वो मिडल कर रहे हैं गेंदों को। टेम्परामेंट ना अगदी महत्वाची आहे जेपीची, कारण त्याला माहिती आहे समोर भावेश पवार एकाच टीमसाठी भिवंडीचं सिटी क्रिकेट धन्यश 11 साठी ते खेळतात, एकमेकाच्या उन्हीधुनी त्यांना माहिती आहेत, त्यामुळे दोघं खेळाडू अगदी संयमानं या मॅच मध्ये कामगिरी करत असताना 14 पे बल्लेबाजी कर रहे हैं वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक। इस मरतबा ऊपर लगी है गेंद, हुक किया था, फील्डर आ रहे हैं लॉन्ग लेग से, वैभव बढ़िया कैच और जगदीश नाइक आउट। मुझे छोड़कर जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, जो तुम जाओगे। आउट होके गए जगदीश नाइक, एक सिक्सर एक चौका लगाया, कुल मिलाकर 14 रन का योगदान। और स्कोर इस वक्त है 41 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगली 2 टीमों को टॉस के लिए टॉस बॉक्स में बैठना है। नेक्स्ट मॅच मॅगी 11 विरुद्ध देवा टायगर्स पडघा। आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द टॉस बॉक्स। गेंदबाजी के लिए भावेश पवार। क्रेजी किया रे, BPL ने क्रिकेट प्रेमियों को दीवाना कर रखा है, बांधे रखा है। समय में कोऑपरेट करें प्लीज। ऑन फील्ड अंपायर को भी ध्यान देना है। भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए, ओ स्विंग एंड मिस, विकेटों के ऊपर से गेंद चली गई थी कॉरिडोर अनसर्टिनिटी से, और भावेश पवार ने अपने सर पे हाथ रख दिए थे। बहुत बढ़िया गेंद। सर रणनीती आपण पाहू शकतो, एक स्लीप आणलं जेणेकरून बॅट्समनला वाटेल की ऑफ साईडला बॉल टॉस केला जाईल, मात्र केळ काहीतरी उलट, याचंच नाव भावेश पवार। विकेट टू विकेट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, जेपीला टार्गेट करायचं होतं। इस मरतबा जोरदार अपील, देखना है क्या कुछ हुआ है लेग बाय। लेकिन कहना होगा कि भावेश पवार ने इस ओवर में
काफ़ी बांधे रखा बल्लेबाजों को। ये देखिए स्विच हिट करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर इम्पैक्ट था। 4 ओवर की समाप्ति, रन बने हैं इस वक्त 42 और बीपीएल में वक्त हुआ चाहता है स्ट्रेटेजिक टाइम आउट का। देखिए बहुत ही जबरदस्त इस वक्त बीपीएल, वाकई में आज खेल देर से शुरू हुआ लेकिन जबरदस्त। भावेश पवारची बॉलिंग आपण पाहूया. त्यानं धावा खर्च केल्या 12, 4 फलंदाजांना त्यानं टोटली बाद केलं आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट मैदानाच्या क्या बात आतमध्ये है. सध्या सुरू आहे. विश्वास मात्रे वहां गए हैं. चैलेंज एक्सप्रेस वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर अभी भी, क्योंकि वो अंजूर के लिए खेलते हैं और वाकई में बीपीएल का सक्सेस इस बात से है कि पहली गेंद से लेकर आखिरी गेंद तक 5वां दिन है लेकिन कोई अपनी जगह से हल नहीं रहा है. कारण स्पर्धाच अशी आहे ज्या स्पर्धेचा हेवा पूर्ण भिवंडीला वाटतोय आणि एक कन्सेप्ट या स्पर्धेचं भावेश सर मला भरपूर आवडलं. पूर्ण इंडियातून 12 संघांनी 12 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरवले, जेणेकरून फक्त भिवंडी तालुक्यापुरती ही स्पर्धा मर्यादित नाही तर या बीपीएलचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं जावं ही एक अतिशय सुंदर संकल्पना. अरे ओमकार, यही कारण है कि मोहब्बत से हम अपनी बात का आगाज करते हैं कि दुश्मन भी हमारी गुफ्तगू पे नाज करते हैं और किसी एक कमजोर की शोला बयानी से मत डरना, जो खाली होते हैं बर्तन वही आवाज करते हैं. आणि नक्कीच एक हा अंदाज तब्बल 27 वर्ष ज्यांचा आवाज या भिवंडीमध्ये तुम्ही ऐकताय असे सिद्दीकजी भावे यांचा. पण मी एकच म्हणेल या बीपीएलच्या माध्यमातून सब्र कर प्यारे, इम्तिहान अभी जारी है, वो वक्त भी आएगा जब हर खिलाडी कहेगा अब हमारी बारी है. आणि आता पलटवार करावा लागेल बॅटिंग करत असताना प्रभुदेवा बॉईज टीमला, कारण मैदानाच्या आतमध्ये वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर यंगस्टर दर्शन पाटील आला आहे आणि जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि जेपीला सांगावं लागेल टायगर अभी जिंदा है. Yes, I think Pritam Bari continue. One of the great all-rounder men from Dandi. Here he go, Pritam Bari. Facing him Jayesh Patil. This is the real test time of Jayesh Patil. Pritam. First ball, Jayesh tried to sweep but equally stop at short fine leg. And meanwhile Jayesh gets one. Runs coming in form of singles and doubles. The departure of Jagdish Naik and Sham Chaudhary. His score is 43 for the loss of 4 wickets. Pritam Bari facing him Darshan Patil. Oh, switch it in the gap and one bounce cross the cover boundary for 4. Bouncing to 47, Prabhudas boys Bhadwar for the loss of 4 wickets, losing a toss. Hazy climate is still, sun has gone behind the cloud. Ideal cricket condition in super से ऊपर भिवंडी प्रीमियर लीग. एक गोष्टीवरती आपण नजर टाकली, भावेश पवारचा संघ 3 सामने जिंकला, प्रभुदेवा बॉईज 4 मॅच जिंकली आहे. Pritam this time tucking away on the onside to cow corner, enough time, easy single. 1-2 score now. Score was up to 48. म्हणजे दोन्ही संघांनी अजून पराभव काय या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये पाहिला नाही. आता पहिली अशी वेळ येईल की एका कोणत्या तरी संघाला पराभव स्वीकारावा लागेल. म्हणूनच तुम्ही सुरुवातीला जसं म्हणाल क्लॅश ऑफ टायटन्स म्हणजे 2 विजेत्या संघांमध्ये आता अस्तित्व आणि अजिंक्यपद टिकवण्यासाठी ही लढाई सुरू आहे. Pritam Bari. Boss to Jayesh, another fine delivery. Jayesh in trouble, try to sweep. What a bowling and what a line of attack off the bat. Great bowling. Most welcome the great umpire Amit Salvi joining in Bhiwandi Premier League.
Most welcome, Amit Salvi. This time another fine delivery. They threw for a cheeky single. But it has been a very, very tidy bowling from Pritam Bari. Leg by signal from umpire. And that's 50 coming up. 50 for the loss of 4 wicket. 5th over in progress. Not enough total made by Prabhudeva boys. Switch it. Out of the park. 6 runs. Bullet shot. आणि आता जे पी सांगतो या मॅच मध्ये बॉलरला भूलमत में शेरू बस मेरे दहाड़ने की देर थी आणि स्विच इटचा हा षटकार वन डब ऑफ भिवंडी जयेश पाटीलच्या बॅट मधून 5 ओवर और 56 रन. देखिए तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत करते हैं. सिर्फ एक रिक्वेस्ट है कि रेलिंग आपके बदन का बाहर नहीं संभालेंगी. वो बाउंड्री है तो थोड़ा रेलिंग से पीछे हटे और एंजॉय कीजिए. 12 स्टँड आहेत सर. 12च्या 12 स्टँड पॅक झालेत आणि जिथे जिथे आता जागा मिळेल तिथून या भिवंडीच्या क्रिकेटचे वेडे चाहते या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना BPL 21 शेवटचं षटक इथे सुरू आहे आणि आता पाहायचं शेवटच्या षटकामध्ये बॅट्समन दर्शन पाटील आणि जयेश पाटील कितीपर्यंत घेऊन जातील प्रभुदेवा बॉईज क्रिकेट संघाला. सुपर ओव्हरमध्ये केलेली बॅटिंग जयेश पाटीलची या स्पर्धेची हायलाईट राहिली. प्रभुदेवा बॉईज विरुद्ध बॅटल आपण एन्जॉय करतोय चॅलेंज स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये. मयूरदादा पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. विलास पाटील यांचे चिरंजीव ज्यांनी खऱ्या अर्थानं भिवंडी क्रिकेटला शिस्त लावली असे चॅलेंज टुर्नामेंटचे शिल्पकार. पहिलाच बॉल दर्शनसाठी एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. बॉल उंच हवेमध्ये फिरडा चेंडू खाली. सचिन भोईर फ्रॉम शेलार त्यानं घेतली कॅच आणि परतावा लागेल बॅक टू डग आउट दर्शन पाटीलला. केतन घरचा हा बॉल अगदी पाहावा परत असं चित्र मैदानावरती. जयेश पाटीलच्या अगदी नाकासमोरून निघून जातो परफ्यूम बॉल आणि अंपायरचा इशारा. अगदी नक्कीच या मॅच मध्ये कुठेतरी सतर्क राहण्याचा बॅट्समनला आणि बॉलरला देखील. प्रचंड गती केतन घरत तसं एक चांगला तेजतरा बॉलर आहे आणि JPला सध्या त्यानं थांबवलंय. इथे फटका चांगल्या ओव्हर द बॉलर हेड क्षेत्ररक्षक आलेत भरपूर वेगानं. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न केला जातो. रनआउटचा धोका आहे मात्र जयेश पाटील म्हणजे चब्बदेचा चीता आणि 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट करत असताना जयेश पाटील टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 58. पाहिजे कितीचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होईल. कुठेतरी प्रयत्न असेल प्रभुदेवा बॉईजचा चॅलेंज समोर 65 प्लस जाण्याचा. हा रिप्लाय स्क्रीन वरती लॉंग ऑनला चांगली फोल्डिंग झाली. थ्रो देखील थोडासा वाईल्ड होता. यष्टीरक्षकानं कव्हर केलं मात्र जोपर्यंत JPला बाद करण्याची संधी तोपर्यंत भरपूर वेगानं जयेश पाटील अगदी बुलेट ट्रेनच्या वेगानं 2 रन कंप्लीट करताना. यासाठी तर जाणलं जातं जयेश पाटीलला. 58 धावा. JPच्या बॅटमननं आशा आणि अपेक्षा कुठेतरी मोठ्या फटक्याची त्यांच्या समर्थकांना त्याच्या फॉलोवर्सला. केतन घरत ओव्हर द विकेट येतोय. इथे देखील लाईन चांगली आहे. क्या बॉलिंग होती आहे केतन घरतच्या माध्यमातून. अगदी इम्प्रेस करत असताना जयेश पाटील आपला पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता. सरळ बॉल त्याच्या चेहऱ्यावरती जाऊन आदळला आणि तेच तिथे पाहतायत नॉन स्ट्रायकम बॅट्समन हरी जोशी
आणि स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना टीम चॅलेंज स्पोर्ट्स. तसं भिवंडीचं क्रिकेट म्हटलं तर भिवंडीच्या क्रिकेटचं एखादं पुस्तक लिहायचं झालं तर त्याच्या पहिल्या पानावरती नाव येईल विलासर पाटील साहेबांचं, आणि तेच या टीमचे पुरस्कार आहेत सन्माननीय मयूरदादा विलास पाटील चॅलेंज स्पोर्ट्स. आणि दुसऱ्या बाजूला प्रभुदेवा बॉईज, चांगली कामगिरी त्यांची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. 4 सामने त्यांनी लगातार जिंकलेत. अजून एक सुंदर बॉल वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, जयेश पाटीलला हात खोलू दिले नाहीयेत. आता रनआउटचा धोका, कलेक्ट झाला नाहीये बॉल, त्यामुळे 2 रन कंप्लीट होतील जयेश पाटील आणि हरी जोशीच्या माध्यमातून, आणि संघ जाऊन पोहोचेल 60 या आकड्यावरती. आणि या इनिंग मधला आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. काय बॉलिंग केली आहे केतन घरतनं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुंदर कामगिरी करताना 5 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट दर्शन पाटीलची त्याच्या खात्यामध्ये. आणि महत्त्वाचं काय तर जयेश पाटीलला त्यांना थांबून ठेवलंय. ही चर्चेची गोष्ट भिवंडी क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. पहिल्या सत्रातील अंतिम बॉल, आणि यावेळी आपला पॅटर्न स्ट्रोक, ज्याच्या फलंदाजीचा कोणी करत नाही नाद, गाव आहे ओवळी आणि वंडर बॉय जेपीचा आहे वेगास थाट. षटकार आणि धावफलक 6 ओव्हर नंतर 66 आणि 67चं टार्गेट चॅलेंज स्पोर्ट्स समोर सेट केलंय. जाता जाता आपला एक सिग्नेचर शॉट मैदानावरती सोडून गेला जयेश पाटील केतन घरतच्या विरुद्ध. बहुत धन्यवाद ओमकार. आइए दोस्तों, एक और बड़े मुकाबले के टॉस की तरफ हम बढ़ें. खेलने वाली टीमें देवा टाइगर परगा और मैगी 11. All the best, Shahid Khan, and all the best. भिवंडी प्रीमियर लीग 2021 मैच नंबर. आइए मैं डैशिंग डायनामिक सन ऑफ विलासर जय पाटिल और अकरम शेख साहब जो हमारे अकबर शेख के वालिद मोहतरम हैं, दोनों से इल्तिमास करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. वेलकम जय और वेलकम अकरम शेख साहब. नक्कीच मॅगी 11 वर्सेस देवा ग्रुप फाउंडेशन आणि मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे. आणि एकदा टॉस तुम्हाला दाखवते. एका साईडला आहे भिवंडी प्रीमियर लीग आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे दयानंद चोरगे. विनंती करेन, येस टॉस चेंज झालेला आहे. सो मान्यवरांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. देवा टायगर्सचा कॉल होता BPL आणि येस देवा टायगर्स वॉन द टॉस. मी विनंती करेन अकरम शेख यांना की त्यांच्या शुभ हस्ते अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन, एव्हरीथिंग अंडर वन रूफ, सगळ्या गोष्टी एका छताखाली. गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही हे ॲप डाउनलोड सुद्धा करू शकता. त्यांच्यातर्फे ही एक लेदर बॅग. बहुत धन्यवाद जय पाटिल और शुक्रिया बहुत अकरम शेख. आइए शाहिद खान जो कि एक ऑर्गेनाइज़र भी हैं, एक कैप्टन भी हैं और साथ ही साथ बहुत बड़े कमेंटेटर है. शाहिद खान, पहला सवाल है, BPL 5वें दिन में डबल टॉप गियर में 5वें गियर में जा चुका है. एज अ कमेंटेटर, एज अ कैप्टन, आप कैसा देख रहे हैं BPL के सक्सेस को? बिल्कुल, BPL बहुत बढ़िया हो रहा है बाबे सर, और हम इस सक्सेस की वजह से बहुत ही ज़्यादा खुश है. भले ही हमारी टीम यहाँ पर पिछड़ी है, हमने कोशिश बहुत की, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कोई एक ही जीतने वाला है, बाकी सब हारने ही वाले. तो अभी यही जो मैच है हमको इंशाल्लाह जीतने की कोशिश करेंगे. और BPL ने अखे भिवंडी में धूम मचाई, बाकी अखे महाराष्ट्र में हमें फ़ोन आ रहे हैं कि बहुत सक्सेसफुल टूर्नामेंट हुआ. तो अल्ताफ़ भाई ने जो सपना देखा था उसको पूरा किया. हमें बहुत अच्छा लग रहा है कि टूर्नामेंट अच्छा, सभी खिलाड़ियों ने बहुत अच्छा कॉन्ट्रीब्यूट किया. ओपन के खिलाड़ियों ने भी यहाँ पर बहुत अच्छा डिसिप्लिन से क्रिकेट खेला और भिवंडी के सभी खिलाड़ियों ने भी यहाँ पर अच्छा खेल खेला. तो हमें खुशी है कि एक अच्छी स्पर्धा की शुरुआत हुई है और इंशाल्लाह हर साल ये स्पर्धा होती रहेगी. टॉस जीता है, क्या करेंगे? बैटिंग करेंगे.
जी हाँ, बैटिंग करने का निर्णय लिया है। थोड़ी आन बान शान की लड़ाई होगी आपके लिए, क्योंकि हारने के बाद एक ऐसी मैच आपको खेलनी है जो कि आप अगले बीपीएल की शुरुआत करना चाहते होंगे। सो क्या रणनीति होगी, क्या स्ट्रैटेजी होगी, क्या प्लेइंग 11 में आपके कुछ चेंजेस है? प्लेइंग 11 में थोड़ी सी चेंजेस रहेगी, अभी रणनीति बनाने का टाइम तो नहीं है क्योंकि मैच ऐसा है कि सिर्फ जीतना है, अब रणनीति बना के कुछ होने नहीं वाला, लेकिन इंशाल्लाह कोशिश करेंगे कि अच्छा से अच्छा खेले ताकि एक मैच और जीते। लेकिन सुजीत डोले और पराग पाटोली को जीत के साथ विदा करना चाहेंगे? बिल्कुल, इंशाल्लाह कोशिश तो यही रहेगी सर, क्योंकि हमारे स्पॉन्सर ने हम पे बहुत भरोसा किया था, तो मैं मेरी तरफ से उनको सॉरी कहूँगा कि हम वो परफॉर्मेंस नहीं कर पाए, हमारी टीम वो परफॉर्मेंस नहीं कर पाई, लेकिन थोड़े से निराश भी है। आखिरी सवाल क्या है? थॉमस डाइस, हाई प्रोफाइल ओपनर इन इंडियन क्रिकेट, क्या चाहते हैं कि किस तरह की बल्लेबाजी करें? थॉमस डाइस ने अपना 100% दिया भावे सर, मैं उससे बहुत ज़्यादा खुश हूँ। उन्होंने जो परफॉर्मेंस किया उनका बहुत ही लाजवाब रहा, और इस मैच में भी उनसे अपेक्षा है कि वो अच्छा खेले, क्योंकि मैं देख रहा हूँ कि उनके जो रन्स है वो भी बहुत अच्छे हैं और अच्छा परफॉर्मेंस उन्होंने किया है। तो भिवंडी में आने के बाद उनको भी बहुत अच्छा लगा और बहुत अच्छा उन्होंने क्रिकेट खेला। तो यही कोशिश है कि वो अच्छा खेले अपने टीम के लिए, क्योंकि उनका जो नाम है बहुत ऊंचा क्लास है उनका और बहुत ऊंचा है, तो अपना ऊंचा क्लास दिखाए। गैसुद्दीन शेख है मेरे साथ। गैसुद्दीन, ये बताइए कि बीपीएल में आपकी टीम जो खेली है उससे क्या आप पूरी तरह सेटिस्फाई हैं, जो बल्लेबाजी भी है, जो गेंदबाजी? नहीं, हम लोग 2 मैच तो काफ़ी अच्छा खेले थे। ये मैच में थोड़ा सा अंडरस्टैंडिंग गलत होने की वजह से हम लोग मैच हार गए। अभी 2 मैच बचा है हम लोग का, अगर हम लोग अच्छे से खेलेंगे तो इंशाल्लाह क्वालिफाई हो सकते। तो क्या क्वालिफाई के लिए कितने रन बनाएंगे जहाँ शाहिद खान की टीम को आप पछाड़े? शाहिद खान की टीम हम लोग कम से कम 50 के अंदर रोकेंगे तो हम लोग को चांस रहेगा जीतने का। और रोकने में मैंडेटरी पावर प्ले में कौन से गेंदबाज है? अभी टीम डिसीजन करेंगे, उसमें बॉलर चॉइस करेंगे हम लोग। जी हाँ, मैगी 11 के लिए ये डू और डाई सिचुएशन होगी, करो या मरो। ऐसे पारी के टाइम पे कितने रन्स रोकने चाहोगे देवा टाइगर्स के लिए आप? हम लोग मेन बैट्समैन शाहिद खान को आउट करेंगे तो हम लोग कम से कम में रोकेंगे। एक खुशी भी आ गई इनको चेहरे पे। सो ये था टॉस सेगमेंट में। चलते हैं फिलहाल हमारे मैच की तरफ जो कि चल रही है बिग मैच। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद. पहिल्याच चेंडूला फटका फसला आणि गोलंदाज हसला. फलंदाज बाद होतोय सचिन भोईर. बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज आपण पाहतोय विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम धानेव. शुभात धुमाल, 1 मिनट रोकना चाहूँगा। वीआईपी के सामने जो खिलाड़ी भी हैं प्लीज़ रेलिंग को लग के जो हैं आप पीछे हो जाइए प्लीज़। आपने काफ़ी सहयोग दिया है, 2 नहीं 4 चांद लगे, अगले 2 दिन तक सहयोग देंगे तो बीपीएल में 8 लग जाएंगे। नवीन फलंदाज संदीप मडवे येतोय. पहिला फलंदाज अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे. सचिन भोईर स्लॉक्सिफ खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला होता आणि पहिल्याच चेंडूवर डगआउटच्या आसऱ्याला जावं लागलं होतं 0 बाद होऊन. जी बिल्कुल, पहली गेंद के ऊपर विकेट गिरा है वहाँ पर सचिन के रूप में। सचिन का जो फेवरेट स्ट्रोक है वही उन्होंने खेला था। विश्वनाथ जाधव राईट आर्म मोर द विकेट. यावेळी बॅकफुट जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. 5 रिझनमध्ये एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. संदीप मडवी एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय. बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर, विश्वनाथ जाधव के अंदर की तरफ आई थी ये गेंद, अपने आप को जगह देकर अच्छा स्ट्रोक खेला वहाँ पर बल्लेबाज ने। सिंगलने अकाउंट ओपन होत आहे. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाचं 67चं लक्ष आहे आणि 67च्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी हा संघ. पहिला फलंदाज सचिन भोईर, मॅन फ्रॉम सेलर, हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. मात्र त्याचा सहकारी फलंदाज आतिश पाटील, मॅन फ्रॉम वलगाव, हा अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज संदीप मडवे खेळपट्टीवर गेलेला आहे. विश्वनाथ राईट मोर द विकेटचा मारा करताना यावेळी स्विंग अँड मिस, मात्र दिशा भरकडली जाते. पंचांचा वायरचा शर्यत आहे. बहुत ज़्यादा बाहर काट बैठे इस बार विश्वनाथ इस गेंद को, वही कारण था कि एम्पायर ने इसे वाइड करार दिया। ये देखिए बहुत ज़्यादा बाहर कर बैठे थे गेंद को।
दोन्ही संघ या स्पर्धेमधले अपराजित संघ आहेत. दोन्ही संघाने पराभवाचा तोंड बघितलेलं नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कारण एका बाजूला जर बघितलं तर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाने आतापर्यंत 3 सामने खेळलेले आहेत आणि तिन्हीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रभुदेवा बॉईज संघाने BPL स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत आणि 4चे 4 सामने या संघाने जिंकलेले आहेत. या अगोदरच आपण पाहिलं होतं रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स याही संघाने 3 सामने खेळले होते. तिन्हीचे तिन्ही सामने जिंकले होते. मात्र मागील सामन्यामध्ये त्यांना पराभवाचं तोंड अखेर पाहावं लागलं होतं. यावेळी केवळ दिशा देण्याचा प्रयत्न आणि फलंदाज फसला जातोय. आतिश पाटील याची खेळी संपुष्टात. गेंदे खिला रहे थे विश्वनाथ, दिशा दिखाने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, वही कारण था कि यहाँ पर विकेट गिरा है. नंबर 2 चैलेंज स्पोर्ट्स को लगने वाला ये दूसरा झटका. तर दोन्ही फलंदाजांचं एक वैशिष्ट्य राहिले आहे. दोन्ही फलंदाजांना येथे खाते उघड करता आले नाही आणि दोन्ही फलंदाज शून्यावर बाद होऊन फॅलूमध्ये परतले आहेत. नवीन फलंदाज तुषार शेलके मॅन फ्रॉम पोगाव येतोय. तुषार या फलंदाजाला मात्र हुशार फलंदाजी करावी लागेल, कारण आतापर्यंत 2 मोठे हादरे मिळालेले आहेत. सचिन भोईर बादून फॅलूमध्ये परतले आहेत. त्यानंतर नुकताच बाद झालेला आहे तो आतिश पाटील. गोलंदाज विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्कवर VIP डायझिन कडून सज्ज होतोय. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी करताना विश्वनाथ जाधव पूर्णपणे वापसी करतोय मागील चेंडूपासून. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर पहले ओवर में देखने को मिल रही है विश्वनाथ जाधव से, जहाँ पर आप देख सकते हैं कि 2 विकेटें हासिल की और सिर्फ अब तक 2 रन खर्च किए. विश्वनाथ जाधव जो विनर स्पोर्ट्सचा एक हिस्सा आहे गोलंदाजी करताना. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. कव्हर रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत फक्त एकच धावे समाधान मानावं लागतं फलंदाज तुषार याला. तुषार एका धावेने आपलं खातं करतोय आणि एका धावेने चॅलेंज स्पोर्ट्स संघाची धावसंख्या P1च्या पहिल्या षटकात समाप्त केल्यानंतर 2 बाद धावपळकावर 3 धावा. हे प्रभुदेवा बॉईज स्टँड आपण पाहू शकता. सर्वचे सर्व स्टँड आपण पाहतोय मजर खान खाचाखच भरलेले आहेत. हे आपण चॅलेंज स्पोर्ट्सचा स्टँड पाहू शकता. याही संघाचे भरपूर पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात. जी बिल्कुल धुमाल सर, आज के दिन हम देख सकते हैं कि दर्शक बहुत ज़्यादा नज़र आ रहे हैं और पहले दिन से हम देख रहे हैं कि जो दर्शकों की तादाद है वो बहुत ज़्यादा नज़र आ रही है. नक्कीच, कारण क्रिकेट दर्दी म्हणूनच BPL स्पर्धेला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दर्शन पाटील येतोय. हे सर्व स्टँड आपण पाहतोय. हे AB स्पोर्ट्स खाडीपारचा स्टँड आपण पाहू शकता. 12 संघ मालक आणि 12 स्टँड या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 3 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आता मात्र तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळतील. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाचे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये. मिडविकेट मध्ये खराब क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळते विश्वनाथ जाधव कडून, फक्त 1च धाव. पहली वहाँ पर दर्शन की लोअर फुलटॉस गेंद थी और बहुत ही बढ़िया तरीके से वहाँ पर कलाइयों का इस्तेमाल करते हुए इस गेंद को खेला था तुषार ने. इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 4 रनों पर. दर्शन पाटील राईट अमोर द विकेट. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू होता, जमिनीलगत हा चेंडू खेळून काढलेला आहे. स्टेट मिड ऑफ मधून लॉन्ग ऑफ रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार चौकार. इससे कहते हैं 1-2 का 4. ये दिल और
वरून जोडलेले ते 8 धावा. 67चं लक्ष आहे आणि 67 या लक्ष्याचा पाठला करताना चॅलेंज स्पोर्ट्स. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. दर्शन पाटील हे षटक हाताळतोय. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. जोपर्यंत वायडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. बिल्कुल वहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में इस बार खेला था संदीप मडवी ने इस गेंद को. आणि धावसंख्या 2 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे. यावेळी वाईड आर्कर चेंडूला खेळून काढलेलं आहे ती लॉंग ऑन रिझनमध्ये आणि पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतो फलंदाज संदीप मडवी आणि 2 धावीने संघाची धावसंख्या करून झाली ती 12 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. दर्शन याने या षटकामध्ये चांगलं प्रदर्शन दाखवलेलं आहे. एक सीमारेषेचं दर्शन घडवलं होतं चौकाराने संदीप मडवी याने. वाईड यॉर्कर अप्रतिम चेंडू. जी बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ देखने को मिल रही है ओवर में दर्शन पाटिल द्वारा. 67चं लक्ष आहे आणि चांगली गोलंदाजी दर्शन पाटीलला याच्या माध्यमातून आपण पाहतोय. दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. येली चेंडूला टोललेल्या मिडविकेट रिझनमध्ये संधी नाही. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. एक महत्त्वाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराने धावसंख्येला तो आकार. धावसंख्या 4 ने वरून दिलेली ती 16 धावा. 2 षटकांची समाप्ती. दोन्ही मेंढेरुपी ऑपलेची षटके समाप्ती झाल्याने 2 षटकांची समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलिकावर 2 बाद 2 षटकांची समाप्तीनंतर 16 धावा. तो पहले 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है जहाँ पर 16 रन बने हैं. पहले ओवर में हमने देखा विश्वनाथ ने जहाँ पर 3 रन खर्च किए, उसके बाद दर्शन पाटिल ने 13 रन खर्च किए. आउट होने वाले जो बल्लेबाज थे सचिन जो पहली गेंद के ऊपर आउट हो गए, उसके बाद आतिश पाटिल, दोनों ही बल्लेबाजों ने कोई रन नहीं बनाया अपनी टीम के लिए. और अब हम देख सकते हैं कि यहाँ पर संदीप बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, उनका साथ दे रहे तुषार. धनराज तीसरे ओवर के लिए आते हुए सामना करेंगे तुषार शिल्के. पर धनराज की अंदरूनी सिरा लगा था. बिल्कुल अंदरूनी सिरा वहां पर चाइनीज कट लगा था बल्ले का. 1 रन जरूर आता हुआ इस गेंद के ऊपर. स्कोर आगे खिसकता हुआ 16 रनों पर. सॉरी 17 रन हुए अब तक. धावसंख्या 17 आपण पाहतोय. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 23 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण आपल्याला धावपलकावर पाहायला मिळते. उसी बीच वहां पर अच्छा स्ट्रोक आता हुआ संदीप मडवी के बल्ले से. थोड़ा सा वहां पर फंबल और उसी बीच दूसरे के लिए पलट चुके. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई 2 रन आ गए इस गेंद के ऊपर. एक चांगली रणनीती मजर खान आपण पाहतोय. संदीप मडवी मोठे फटके येत नाहीत, मात्र जी क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल धावण्यावर भर देतोय.
आणि एक चांगली रणनीती म्हणता येईल चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाची. जी बिल्कुल. संदीप एक बार फिर से सामना करेंगे वहां पर धनराज का. उसी बीच वहां पर बड़े हिट की तरफ गए थे, मिस टाइम स्ट्रोक जरूर लगाए, वहां पर एक ही रन आएगा. तो अच्छी कोशिश यहां पर देखने को मिल रही है संदीप मडवी द्वारा, जहां पर हम देख सकते हैं कि अब तक 2 बाउंड्री लगाई उन्होंने. धावसंख्या दरम्यान 20 धावा आपण पाहतोय. उसी बीच वहां पर देखना है ऑफ स्टंप से बाहर रही थी ये गेंद, पंच करने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर तुषार ने. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 21 रनों पर 21. नक्कीच अतिशय वेगवान चेंडू होता, मात्र दिशा भरकटली गेली होती. उसी बीच वहां पर देखना है पंच किया इस गेंद को, दूर से खिलाड़ी आते हुए अब जाकर गेंद को फील्ड किया वहां पर हरी जोशी ने. उसी बीच 2 रन पूरे करते हुए इस गेंद के ऊपर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होते हुए बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था इस गेंद के ऊपर वहां पर बल्लेबाज तुषार ने. नक्कीच 3 गोष्टी चांगल्या या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेटही होती. एकंदरीत चांगलं क्रिकेट या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं होतं. अच्छा ओवर घटता हुआ यहाँ पर धनराज का. उसी बीच वहां पर शॉर्ट गेंद थी, हुक करने की कोशिश, नॉन स्टॉप बाउंड्री की तरफ जाती हुई गेंद 4 रनों के लिए. बहुत हार्ड है. उसी बीच वहां पर बहुत बढ़िया गेंद रही इस बार धनराज की, जहां पिछली गेंद पर बाउंड्री लगी उसके बाद कमाल का कमबॅक किया गेंदबाज ने. हे आपण पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. तर निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफल करा 2 बाद 27. यापुढील 3 षटकामध्ये काय होते, किस टीम की होती हार और किस टीम की होती जय जयकार, मैच की अगली कहानी सुनते सिद्दीक भावे सर और ओमकार शेट्टे की जुबानी. बहुत धन्यवाद शुभा धुमाल, बहुत शुक्रिया मज़र खान. बीपीएल की सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है. चैलेंज के सतून विजू ठाकरे हमसे जुड़ चुके हैं. मैं आपसे निवेदन करता हूं, आपका हार्दिक स्वागत है, आपको मंच पे आना है. विजू ठाकरे, देखिए ओमकार, चैलेंज स्पोर्ट और लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर ने मुझे मेरे जैसे टूटे फूटे कमेंटेटर को 1993 और 94 में मौका दिया. 1999 में वॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या को मौका दिया. 2006 में वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर को दिया. 2014 में सदाबहार कमेंटेटर अजय गरत को दिया और 2016 में आईपीएल की मखमली आवाज़ वेलवेट वॉइस कुणाल दाते को दिया. So back to cricket, very tough cricket going on. 3 overs 14 hitting. Darshan Patil. Ball this time, a beauty. What a bowling from Darshan Patil. They're looking for a second. Could be a close. But missed the 3 stumps. What's the going on the middle? And finally, Tushar Shilke gets run out after 3 runs. నన్ను చేరదీస్తివే
Tibaye on the onside, nicely played. Fumbled in deep and enough time. Sandeep gets 2. Challenge score moves up to 32 for the loss of 3 wicket and challenge chasing of target of 67. What a match. Could be a photo finish match. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तिथे भरपूर काही घडलं. Darshan. Ball this time put away. Mighty blow. Massive hit. Over backward square leg. Into the crowds as well. Going, gone out of park. High and handsome. Big one. क्या बॅटिंग करतो संदीप मडवी. 11 बॉल आणि 27 धावा त्याच्या बॅटमधनं आणि या फटक्याची नितांत गरज होती चॅलेंज स्पोर्ट टीमला. Darshan Patil. Goes to Sandeep. Another out of the. No. Yes. Cross the boundary. Calculated 6. गगना मुख मध्ये 67 म्हणजे आता जिंकण्यासाठी अजून 23 धावेची आवश्यकता आणि बॉल शिल्लक आहेत येणारे 14. 14 बॉल रिक्वायर्ड फॉर 23. Challenge, accept the challenge of Prabhudeva boys. Very happy man Viju Thakre left of us and very happy man Jai Patil. 2 consecutive 6 and very happy Pappu Khan, who big fan of challenge. There we were Darshan Patil. Now tremendous under pressure. Ball this time down to leg side, should be a wide. He bows in Dusra Molla. 1-2 score now. Score moves up to 45 for the loss of 3 wicket. Now equation 14 balls, 22 runs needing to victory. Once more, try to bowl once more wide. अजूनही मॅच संपली नाहीये. सामना अतिशय चांगला रंगतोय. मात्र दबाव आहे ना बॅट्समन संदीप मडवी नावाचा तो कम्प्लिटली जाणवतो दर्शन पाटील वरती. दर्शननं आतापर्यंत खर्च केलेत 32 धावा आणि अजूनही त्याच्या स्पेल मधले 2 बॉल शिल्लक आहेत. Jayesh Patil is not happy there. This time another mighty blow, massive. Over the backward square leg for 6 and Sandeep Madvi on fire. आणि लगातारचे 3 बॉल 3 षटकार आणि या ओव्हरमध्ये अगदी एक महागडे षटक दर्शन हाताळतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 52. पूरे बीपीएल में जिन्होंने इकोनॉमिकल गेंदबाजी की थी इस ओवर में मार खा गए. एक और क्या गेंद मैदान के बाहर. यस, क्या बल्लेबाजी हो रही है, आतिशबाजी. और दर्शन को दिन में तारे नजर आते हुए और संदीप मडवी की बल्लेबाजी से खुश होते हुए बंटी शिल्के ने 1000 रुपए का इनाम दिया है. एक ओवर ने मैच का सारा नक्शा बदल दिया. चैलेंज की चैलेंजिंग बल्लेबाजी और वक्त 4 ओवर में कितने रन हुए? 58 हुए हैं और कितने बाकी हैं? 12-9 का इक्वेशन. 12 चेंडू 9 रनची गरज. सलगचे 4 बॉल आणि 4ही चेंडू सीमा रेषा पार. षटकार ठोकत असताना बॅट्समन संदीप मडवी
ह्या प्लेयर्स पॅव्हिलियन तुम्हाला पाहायला मिळते जिथे अगदी आनंदाचं वातावरण आहे. पूर्ण टीम 58 रन हुए 58. आपको 12 गेंदों में 9 रन चाहिए. भावेश पवार, विश्वास मात्रे वहाँ गए स्ट्रेटेजिक टाइम आउट में कुछ समझाने के लिए. ये वो खिलाड़ी हैं जिनके नाम इतने रिकॉर्ड हैं कि वो कहते कहते शाम हो जाएंगी. वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन तालुका क्रिकेट, चॅलेंज एक्सप्रेस. आणि लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी सर अनेक इंटरव्ह्यूज झाल्या त्यामध्ये विश्वास म्हात्रे सरांसोबत भावेश पवार आणि प्रत्येक वेळी भावेशनं उल्लेख केला की माझा आयडल जर कोण असेल तर ते नाव म्हणजे मॅन फ्रॉम मंजूर विश्वास म्हात्रे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 9 धावा. हमारे बीच मोहतरम अजहर प्रीतमला पाठवलं होतं. मात्र प्रीतमला सांगत असताना हे आमचं शहर आहे आणि इथे दरारा देखील आमचाच राहील. फुल्लर लेन प्रीतम बारीच्या बॅटमन लॉंग ऑफच्या वरतून मॅच खुली करणारा षटकार विश्वनाथ जाधवच्या विरुद्ध. और प्रीतम बारी ने कहा संदीप को कि आप जब सिक्सर लगा रहे थे मेरी बारी नहीं आई थी, और जब आ गई तो उन्होंने मैच के दरवाजे ही खोल दिए. कम्प्लिटली मॅच ओपन. विशूचं स्वागत प्रीतम बारीने केलं. 2 आयकॉन एकमेकांसमोर. इथे लाईन चांगली हलक्यातनं सन्मान देत असताना कधी कधी सिंगल डबल देखील अगदी विजयाच्या जवळ घेऊन जाईल. आणि चॅलेंज स्पोर्ट्स सांगत असताना की या BPL मध्ये पराभव काय आम्हाला बघायचा नाहीये. देखिए कट टू कट मैच हो रहा था, एक तरफा हो गया है. कारण बॅटिंग जी संदीप मडवीनं केली 14 बॉल मध्ये 45 अर्धशतकाची संधी नक्कीच चालून आली आहे बॅट्समन संदीप मडवीसाठी. विश्वनाथ जाधव. एक्रेलिक आर्ट 2, ये बहुत खूबसूरत ट्रॉफी हमारे मैन ऑफ द मैच स्पॉन्सर पल्लन भाई, फयाज भाई और आयाज भाई और फराज मोमिन हमसे जुड़ चुके हैं. BPL में आपका हार्दिक स्वागत. 2 धावेची गरज आणि अर्धशतक. रैकून में उबाल जब तक जवानी है. संदीप मडवी के इसे अंदाज की है भिवंडी दीवानी है. अर्धशतकानं सामना जिंकला मित्रांनो. एकदा टाळ्या व्हायलाच हव्या आणि बॅट वरती तर यायलाच हवी. संदीप मडवी, व्हॉट अ ग्रेट इनिंग फ्रॉम टीम चॅलेंज स्पोर्ट. 16 बॉल 51 रन, 5 बॉल सलग 5 षटकार. कॉन्ग्रॅच्युलेशन विजू ठाकरे, विश्वास म्हात्रे, मयूर पाटिल, जय पाटिल एंड चैलेंज स्पोर्ट्स एंड हार्ड लक प्रभुदेवा. आइए अगला मुकाबला अंपायर साहब को चालू करना है और प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं और उसको अंजाम देने के लिए रेशमा महेकर और उनके साथ ओमकार शेट्टे. खेळ सुरू करायचा आहे. खेळ सुरू करायचा आहे. अंपायर्स लक्ष द्या. खेळ सुरू करायचा आहे. मॅच सुरू करा कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. अल्ताफ बाली साहेब स्वतः आम्हाला सूचित करतायत की वेळ कमी असल्या कारणाने मॅच लगेच सुरू करायची आहे. भावेश पवार अँड ऑल टीम चॅलेंज प्लीज ग्राउंड लवकर खाली करा आणि लगेच ज्या 2 टीम्स आहेत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. भावेश पवार. देखिए इसके बाद एक मैच है, अंपायर मैच को शुरू करे, ओपनर्स भेजे.
और जो टीम की फील्डिंग है फील्डिंग सेट करे, प्रेजेंटेशन होता रहेगा, मैच शुरू रहेगा. ओवर टू प्रेजेंटेशन बॉक्स. तर आपण मान्यवरांना इन्व्हाइट करू. येस रेश्मा. नक्कीच. भिवंडी प्रीमियर लीग काय मॅच होती, अटीतटीचा सामना आणि शेवटी चॅलेंज स्पोर्ट्सने हा सामना जिंकलेला आहे. आणि येस, आता आपण लगेचच प्रेझेंटेशन सुरू करणार आहोत आणि प्रेझेंटेशनसाठी मी रिक्वेस्ट करेन मान्यवरांना की त्यांनी कृपया करून आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. अझर मझर शेख, माननीय श्री अझर मझर शेख यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया करून आमच्यासोबत इथे जोडायचं आहे. त्यासोबतच ॲक्रिलिक आर्ट 2चे माननीय श्री फराज आणि माननीय श्री अयाज यांना सुद्धा नम्र विनंती असेल, यांच्या मार्फत आपल्याला ॲक्रिलिक आर्ट 2ची जी मस्त अशी ट्रॉफी आपण जी बघतो, सन्मान चिन्ह जे बघतो, हे यांच्या मार्फत स्पॉन्सर झालेलं आहे. त्यासोबतच A1 चिकनचे आतिक भाई यांना सुद्धा नम्र विनंती असेल की त्यांनी सुद्धा आमच्यासोबत प्रेझेंटेशनसाठी जॉईन व्हायचंय. सो यस, अटीतटीचा सामना अगदी खेळ रंगात आला होता आणि शेवटी जो जीता वही सिकंदर, बाजी मारलेली आहे चॅलेंज स्पोर्ट्सने. आणि लगेचच वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशनकडे. सो सगळ्यात आधी बेस्ट कॅच हा अवॉर्ड देण्यात येणार आहे. द कॅच ऑफ द मॅच हे पारितोषिक जातं. अगदी महत्वाची कॅच होती. एक मोठा आयकॉन खेळाडू होता विश्वनाथ जाधव आणि त्याचा झेल ज्या खेळाडूनं टिपला ते नाव होतं आलिमगरचं हिमांशू पाटील. तर यायचं हिमांशू कॅच ऑफ द मॅच. नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या हिमांशूसाठी. आणि कॅच ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते जितू मानेरकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे. मी विनंती करेन फराज मोमेन यांना की त्यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे फराज भाई ज्यांनी आम्हाला BPLची छान सन्मान चिन्ह जे आहे ते स्पॉन्सर केलेलं आहे. तर नेक्स्ट प्राइज सुपर 4. अतिशय चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये ज्यानं केली, नो डाऊट एक मोठं नाव क्रिकेट जगतात. अगदी कमी वयामध्ये मोठी उंची विश्वनाथ जाधवला जात आहे सुपर 4चा हे अवॉर्ड. तर यायचं विशू. नक्कीच विश्वनाथ जाधव प्लीज कृपया करून लगेचच यायचं आहे. आणि सुपर 4साठी O2 लाईव्ह शाहिद पापा यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट हॅम्पर्स आहे. अयाज भाई यांच्याकडून हे गिफ्ट विश्वनाथ जाधव याला देण्यात येत आहे. O2 लाईव्ह शाहिद पापा यांच्याकडून हे स्पॉन्सर गिफ्ट आहे. आणि यानंतर येते ते म्हणजे सुपर 6 ज्याच्या बॉल बॅटवरती आल्यानंतर अगदी मैदानाच्या बाहेर जात होते. आणि या मॅच मध्ये सांगायची तर दुसरं काही गरजच नाहीये. 5 चेंडू 5 षटकार ठोकून 16 बॉल मध्ये 51 रनची झुंजार खेळी. फक्त षटकार आणि षटकारच ज्याची बॅट बोलत होती. संदीप मडवी ठरतोय सुपर सिक्सरचा दावेदार. क्या बात है. संदीप मडवीसाठी जोरदार टाळ्या. आणि सुपर 6 हे जे ह्यासाठीचे पारितोषिक आहे ते BC4 यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. अझर मझर शेख यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट देण्यात येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि थांबायचे संदीप, कारण मॅन ऑफ द मॅचचा देखील अवॉर्ड जातोय. 16 बॉल 51. म्हणून तर मी म्हणालो की खून में उबाल जब तक ये जवानी है. संदीप मडवी के से बल्लेबाजी की टीम चॅलेंज स्पोर्ट दिवानी. एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या. मॅन ऑफ द मॅच 16 बॉल आणि 51 रनची. आय थिंक टाळ्या थोड्या कमी आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नक्कीच सगळ्यात आधी गिफ्ट हॅम्पर आहे अंडर वन रूफ अली खारबे यांच्याकडून युअर शॉपिंग डेस्टिनेशन. मी विनंती करेन A1 चिकनचे आतिक भाई यांना की त्यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन. त्यानंतर फराज भाई यांना विनंती करेन त्यांनी सुद्धा गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन. त्यानंतर विनंती करेन अयाज भाई यांना गिफ्ट वाउचर आहे अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन. त्यानंतर अझर मझर शेख यांच्या शुभ हस्ते फर्स्ट अँड मेडिकल आराध्या मेडिकल यांच्याकडून हे मेडल मुकेश नांदुरकर यांनी हे स्पॉन्सर केलेलं आहे. त्यासोबतच एक मेडिकल किट आहे. विनंती करेन आतिक भाई यांना की त्यांच्या शुभ हस्ते आराध्या मेडिकल स्पॉन्सर हे जे मेडिकल किट आहे ज्यामध्ये तुम्ही सॅनिटायझर मास्क सगळ्या गोष्टी बघू शकता. आणि त्यानंतर ॲक्रेलिक आर्ट 2ची ही जी ब्युटिफुल
आपण ट्रॉफी बघतोय पल्लनबाई यांनी जी स्पॉन्सर केलेली आहे. मी विनंती करेन फराज भाई आणि अयाज भाई दोघांना की त्यांच्या शुभ हस्ते ही जी ट्रॉफी आहे ती संदीप याला द्यावी. एकदा जोरदार टाळ्या उद्या संदीप मडवीसाठी. आणि पारितोषिक देखील आहे संदीपसाठी 1000 रुपयाचं, जे आलं होतं बंडी शेळके यांच्याकडून 1000. आणि विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तुम्ही ते प्राइज त्याला द्यायचं. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण एक छोटीशी शॉर्ट नक्कीच ओपिनियन घेऊ संदीप मडवीची, ज्यांना अर्धशतक झळकावलं कठीण परिस्थितीमध्ये. तर मान्यवरांना विनंती करतो की नक्कीच. आपण आणि निराश न व्हा. त्यासोबत अजून एक पारितोषिक आहे. मान्यवरांना थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार. अॅक्रेलिक आर्ट 2 चे आभार की त्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली. आणि त्यासोबतच अजून एक पारितोषिक आहे. मयुरेश पाटील, माननीय श्री मयुरेशजी पाटील आणि माननीय श्री जय पाटील यांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते 5000 रुपयाचं जे पारितोषिक, प्रियांशू पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रियांशिक पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते संदीप याला देण्यात येत आहे. नक्कीच एक सौम्य हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. चॅलेंज स्पोर्ट्सच्या ओनर्सवरती, टीम ओनर्सकडे. संदीप, व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ गेम. तुझा घाम जो आहे ते सगळं काही आम्हाला सांगून जातोय. किती आनंद होतोय ते सगळ्यात आधी सांगायचंय. खूप आनंद होतोय. एक मोठी मॅच होती. अगदी पराभव एकही संघानं पाहिला नव्हता. भावेश पवार, प्रीतम बारीचं येणं बाकी होतं. मग त्या आधीच मैदानाच्या आतमध्ये तू जो हल्ला बॉल केला, 5 बॉल 5 षटकार मारल्या, मॅच संपली. एखादा बॉल शिल्लक असता कदाचित अजून एक विक्रम घडला असता. मग काय सांगशील? 16 बॉल 51. किती महत्वाची होती तुझी इनिंग आज चॅलेंज स्पोर्ट टीमसाठी? आम्हाला पहिल्या नंबरवर जायला संधी होती आणि त्याच्या ह्याच्यानेच मी खेळलो. तर नक्कीच मॅच देखील सुरू आहे. फक्त एकच छोटंसं म्हणेल, त्याचा चेहऱ्यावरचा आणि त्याच्या अंगावरचा घाम पाहून, जो सकाळी पाण्यानं अंघोळ करतो मित्रांनो, तो फक्त पोशाख बदलतो आणि जो घामानं अंघोळ करतो संदीप मडवी, तो इतिहास घडवतो. आणि जाऊया बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ओमकार शेट्टे, धन्यवाद रेश्मा मयेकर. तर आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. मॅगे 11 विपक्ष